श्रीकृष्ण परमात्मने नमः। सुजेतिचन्द्रवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिपदमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं पुस्तकधारिणीं उभयतां जाड्यान्धकारापः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने आधारं सर्वविद्यानां हयग्रीवोपासनवाक्यार्थकवाचिनर्थे दुःखप्रमेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यैजाङ्गलिकायमाने संसारहलाहलमोचन्त्यै अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दमीशमालन्दी वल्लभं ज्ञानेशो भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो ब्रह्मदेवश्चो मुक्ताख्या ब्रह्मचित्तराम्। काल मांड्याचा प्रसंग पाहिला आणि विसोबा खेचरांनी ते पाहिलं आणि त्याच्या ताटामध्ये उडी मारली आणि मांडे खायला सुरुवात केली। संतांत उच्चिष्ट गुरोर उच्चिष्ट भोजनम, गुरूंचं उच्चिष्ट मिळणं परम भाग्याची गोष्ट आहे। मुखात घालिता सत्वर काय बोलती ज्ञानेश्वर तू का होशी गा खेचर सरपरता वेगे। जेव्हा विसोबा जाटीने यांच्या पात्रातले मांडे घेतले आणि खायला सुरुवात केली, एकदम अचानक आले ना ते, त्यामुळे यांना वाटलं कुठला पक्षी आला की काय, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू का होशी गा खेचर, तू काय पक्षी वगैरे असं काय एकदम येऊन आता खायला। सरपरता वेगेसी, सर परता वेगेसी याचा अर्थ एक तर व्यवहारामध्ये मागे सर कसा झाला, पण परेच्याही पलीकडे जा। सर परता वेगेसी, परता म्हणजे परेपासून, सर म्हणजे पुढे जा, वेगेसी म्हणजे अति वेगाने परेच्याही पलीकडे जा। ऐसी ऐकून या वाणी हाची उपदेश धरिला मनी परा पश्यंती मध्यमे हुनी वैखरी परता सारत असे। बस एवढाच उपदेश समजलाय। संत जे बोलतील ना त्यात निश्चित काहीतरी अर्थ असतो। सर परता खेचरा एवढं वाक्य सहज नाहीये, तर परेच्याही पलीकडे जा। आणि विसोबा खेचराने हात माऊलींचा उपदेश समजला आणि तशी साधना केली आहे। चांगदेवांचं आख्यान या ठिकाणी थोडं पाहूया। चांगदेवांचा जन्म 2100 वर्षापूर्वी म्हणजे शालिवांशिकाच्या 200 वर्षापूर्वी झालाय। कारण मुक्ताबाईंचा अनुग्रह झाला तेव्हा त्यांचं वय 1400 वर्षाचं होतं। 1400 वर्ष आणि आता झालेले 700 वर्ष म्हणजे 2100 वर्षापूर्वी चांगदेवांचा जन्म झाला असं मानलं पाहिजे। असेच चांगदेव महाराज जेव्हा जन्माला आले अत्यंत सौंदर्यवान होते। खरं पाहता असं म्हटलं ते मरुद गणांचा अवतार होता। पुरुषांची 32 लक्षणं आहेत, त्या सर्व लक्षणांनी युक्त चांगदेव होते। त्यांना पाहिलं की मन आकर्षित होतात, त्याचे सगळे संस्कार झाले। आई बाबांनी चांगदेव नाव ठेवलं। निष्क्रमण चौल कर्म आणि व्रतबंधही झाला, उपनयन संस्कार झाला।
आणि चांगदेव बुद्धिमान होते. गुरुकडून एकदा ऐकले की त्यांना पाठ व्हायचं. कोणताही श्लोक 1, 2, 3 वेळा म्हटला की त्याला पाठ होतात. त्यामुळे त्यांना शिकवण्याकरता जे उपाध्याय होते त्यांना काहीच अडचण पडत नसे. एकदा शिकवले की पाठ. त्यामुळे उपासनाकांड, कर्मकांड, ज्ञानकांड हे सगळे त्यांचा अभ्यास झालेले आहे. उपासनाकांड, ज्ञानकांड, कर्मकांड असे वेदाचे 3 भाग आहेत. वेद 3 भागात विभागला जातो. एक कर्मकांड भाग, उपासनाकांड भाग आणि ज्ञानकांड भाग. तर या 3ही कांडाचा विधिवत अभ्यास केलेला आहे. षडंगासहित 4 वेदाचा अभ्यास केलेला आहे. 6 शास्त्र, 18 पुराण. सामान्य नव्हते, अत्यंत प्रतिभा संपन्न चांगदेव. एवढंच नव्हे तर तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र, यंत्रशास्त्र, जारण, मारण, मोहन, वशीकरण, उच्चाटन या सगळ्या विद्या सुद्धा त्यांना अवगत झालेल्या होत्या. एवढीच नव्हे तर सामान्य विंचू चावला तर त्याचा मंत्र, सर्प चावला तर त्याचा मंत्र, अर्ध डोकं दुखतं त्याचा मंत्र, या सामान्य गोष्टीपासून, गोरखविद्येपासून सगळं त्यांनी पाठ केलेलं आहे. वृत्त, उद्यापन, अध्यात्म, इतिहास, 14 विद्या, 64 कला सगळ्या अवगत केलेल्या आहेत. शिकलेले विद्वान ब्राह्मण चांगदेवाच्या दर्शनाला येऊन चांगदेवाची पूजा करत असत. त्यावेळी अशी म्हणत होती की ते सिद्धविद्या असा ब्रह्मदेवाचा अवतार असून सर्वांना पूज्य व गुरुस्थानी आहे, अशी स्तुती करून ब्राह्मण त्यांना काय यथाशक्ती संभावना असेल ते देत असतात. चांगदेवाला खूप धन, सोने, मान प्राप्त झाला. सुंदर सुंदर वधू येऊ लागल्या, मुली येऊ लागल्या. आपला संबंध आला तर फार बरं होईल, आमची मुलगी करून घ्या. त्यापैकी मुधोपंत नावाचे ग्रहस्थ, अहमदनगर जिल्ह्यामध्ये नारायण डोह नावाचं गाव आहे. आणि त्या गावचे मुधोपंत हे शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण. चांगदेव पण शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण. ते गावचे कुलकर्णी होते आणि अत्यंत आचारशील. आचारशील म्हणजे किती? रोज पंचमहायज्ञ त्यांच्या घरी होत असत. आता पहा, देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ वगैरे जे 5 यज्ञ सांगितलेले आहेत ते नित्य होत असेल. म्हणजे किती आचार असेल. ते मुधोपंत यांनी विचार केला की याचा संबंध आला तर बरा, आणि त्यांनी चांगदेवाला सांगितलं की आता लग्नाचा विचार करा. तेव्हा चांगदेव म्हणाले की उद्या कोणता ग्रंथ शिकवायचा ते बोला, लग्नाचा विषय काढू नका. उद्या तुम्हाला काय नवीन ज्ञान ऐकायचं ते सांगा, ते सांगायला मी तयार आहे. सगळी विद्वत मंडळी चकित व्हायची. हा लग्नाचा विषय काढला की विषय बदलतात. आणि होता होता सगळे ग्रंथ शिकून झाले, आता कुठला ग्रंथच उरला नाही. लोक म्हणायचे तुम्ही महामंडलेश्वर झालात, फार मोठे झालात, फक्त तुमच्याकडे एक योगाभ्यास व्हायचा राहिलेला आहे. बाकी वेद शास्त्र, साई शास्त्र, 14 विद्या, 64 कला, 18 पुराण सगळं तुम्ही अवगत केलेलं आहे. फक्त योग मात्र एक तुमच्याकडून व्हायचा राहिलेला आहे. गुरुजी म्हणाले तेवढा योग करा. चांगले म्हणाले ठीक आहे, उद्यापासून सांगा. कारण तेवढीच विद्या मागे राहणे योग्य नाही. मनुष्याने ज्ञान प्राप्ती करता असं प्रयत्नशील असलं पाहिजे. काय झालं तर इंजिनिअरिंग झाली आहे, नोकरी लागली आहे, तर काय अभ्यासाची गरज आहे नाहीये. अजरा मरवत प्राज्ञो विद्यामर्थम च चिंतयेत गृहीत युवकेशेषु मृत्युना धर्ममाचरेत. मी अजर अमर राहणार आहे असं समजून माणसाने ज्ञानार्जन करावं. आता काय संपलं, आता कडेला आलो, नदीच्या पलीकडे आलो, एक दिवस जायचंय, आता काय वाचायचंय असा कधी अर्थ काढू नये. कारण ज्ञान हे आपल्या बरोबर येत असतं. पूर्व दत्तेषु या विद्या
पूर्वदत्तेषु धनम पूर्वदत्तेषु या भार्या अगरे धावती धावती पूर्वजन्माच्या कर्मामुळे विद्या प्राप्त होत असते. आणि ही विद्या वाया जात नाही. अध्यात्म विद्या, तुमची लौकिक विद्या या जन्मामध्ये इंजिनियर झाला तर पुढच्या जन्मामध्ये यमीला वस्तू असं नाहीये. पुढच्या जन्मामध्ये परत त्याला LKG UKG वगैरेच करावं लागतं. पण अध्यात्मविद्येत असं नाही. अध्यात्मविद्येत या जन्मात जेवढा अभ्यास झाला तिथून पुढचा अभ्यास पुढच्या जन्मात सुरू होतो. निसंदेह, शंकाच नाही. काही लोकांना संस्कृत न शिकता यायला लागतं, काही लोकांना अध्यात्म न शिकता सांगता येतं, अनुभवता येतं. तर या अध्यात्म विद्या आहे, त्याला थांबायचं नाही माणसाने. मी अजर अमर राहणार आहे म्हणून ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करावा. अजरा अमरवत प्राज्ञो विद्यावर्थम च चिंतेत आणि ग्रहीत युवकेशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. मृत्यूने मारण्याकरता केश पकडलेले आहेत, उजवी आता शस्त्र घेतलेलं आहे आणि शस्त्र चालवणार आहे असं समजून धर्माचं आचरण करा. धर्माच्या बाबतीत मात्र मागे टाकता येता येत नाही. धर्म लगेच आचरला पाहिजे आणि विद्या सदैव प्राप्त केली पाहिजे. मला आठवत आहे, परमपूज्य ब्रह्मश्री माझे गुरु महाराज दत्त महाराजजी यांच्या 90व्या वाढदिवसाला आम्ही पुण्याला गेलो. आई साहेबांचं नुकतंच वैकुंठगमन झालं होतं आणि आम्ही गेलो. आणि गेल्यानंतर महाराजांनी काय करावं, 90व्या वर्षी काय करावं, काय करावं, झोपा काढाव्या नाही. अंगामध्ये 2-2.5 ताप होता तरीही महाराज, आम्ही जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा महाराज वाचत बसले होते. महापुरुषांच्या जीवनातून शिकलं पाहिजे हो. महापुरुषांनी सांगावं असं नाही किंवा काही दिवस राहिले, 15-20 दिवस राहिलेत अजून जायला आपल्याला थांबाला, मग वाचायची काय गरज आहे, त्याला कळालं नसेल का. तरीही अजरामरवत प्रशेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन करायचंय. कोणतं ज्ञान? अध्यात्म ज्ञानार्जन करायचंय. आता ते स्वतः बृहस्पतीच होते, त्यांना काय ज्ञानाची गरज होती, परंतु ते आम्हासारख्या आज्ञ जीवांना हे धडा शिकवत होते की पहा, अभ्यासाला मागे टाकू नका, शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञान जमा करा, पुढच्या प्रवासाला तुम्हाला कामाला येईल. म्हणून चांगदेव महाराज सुद्धा कसलीही विद्या मागे टाकत नव्हते. योगाबद्दल माहिती दिल्यावर म्हणजे ठीक आहे, उद्यापासून योग सांगा. त्यांची उपाध्याय म्हणाले आम्हाला योग येत नाही, बाकी सगळं शिकवलं तुम्हाला. साई शास्त्र शिकवली, व्याकरण शिकवलं, न्याय निरुक्त छंद ज्योतिष व्याकरण आणि मीमांसा हे साही षडंग हे शिकवलेले आहेत तुम्हाला, पण योग आम्हाला येत नाही. उपाध्याय म्हणाले आम्हाला योगाची गरज नाही, आम्ही स्नान संध्या आमचं कर्म करत असतो. युक्त योगा करता युक्त आहार पाहिजे, इंद्रिय निग्रह पाहिजे, युक्ताहार विहारस्य सगळं युक्त पाहिजे योगा करता. मित बोलणं, नैराश्य, निर्लोभ, लौकिका विरहित राहणं, ज्याला हे साधेल त्यालाच योग जमतो. काही लोकांना योगाबद्दल इतकी घाई झालेली असते, योग दीक्षा घेतल्या बरोबर मला ब्रह्मानंदाची अनुभूती आली पाहिजे. अहो असं नाहीये. पूर्वीचे सगळे प्रारब्ध कर्म नष्ट करण्याचं सामर्थ्य या योगामध्ये आहे. कर्म जे नाहीच होतं ते 2 कारणामुळे होतं. प्रारब्ध कर्म नाहीच करण्याकरता 2 मार्ग शास्त्रात सांगितलेले आहेत. एक ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुना, ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते. आत्मज्ञान प्रकट झालं की सगळे कर्म भस्म होतात. आणि दुसरा सांगितलेलं आहे प्रारब्ध कर्मणाम नाशः भोगातेव परंजगु. सगळे म्हणतात की प्रारब्ध भोगूनच सारावं लागतं, पण काही गरज नाही. तदेव क्षीयते योगात इति सिद्धांत डिंडिमः. हे सिद्धयोग म्हणजे सिद्धयोगाचा डिंडिमा जो आहे त्याबद्दल गोरखनाथ सिद्धांत डिंडिमा नावाच्या ग्रंथात लिहितात की तत् एव क्षीयते योगात. ते योगामुळे क्षीण होतं. हा डिंडिमा आमचा डांगोर आहे, दवंडी आहे आमची.
तरी दोनच मार्ग शास्त्रात सांगितलेले आहेत. तिसरा मार्ग भगवंताची भक्ती, चौथा मार्ग गुरुची कृपा. कारण विधात्याची रेषा कवन नरतो भोग चुकवी. आता समर्थाला प्रश्न केला होता, समर्थाने सांगितलं विधात्याची रेषा गुरु घन कृपा लेशुन रवी. पण या ठिकाणी गुरुकडे जाऊन माझ्या मुलाला नोकरी लागली नाही आणि नोकरी नाही लागली तर आम्ही तुमचा अनुग्रह घेत नाही, अशा गोष्टी करू नका. गुरु हे अध्यात्म मार्गाचे मार्गदर्शक असतात. तुमच्या मुलाला नोकरी लागली, तुमच्या मुलीचे लग्न होत नाहीत, याबद्दल काही संबंध नाही इकडे. पण सामान्य लोकांची अशी बुद्धी भ्रमित झालेली असते की आमची कामच झाली नाहीत. आता वेडेपणा आहे, तो शुद्ध वेडेपणा आहे. बर, योगामध्ये घाई चालत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याव्यानं. योगाभ्यासे प्रवृत्तस्तु शीघ्रम सिद्धीम न कामयेत. योगात प्रवेश घेतल्याबरोबर सिद्धी प्राप्त व्हाव्यात असं होणार नाही, अशी कामना ठेवू नये. शनै शनै रुपरमेत बुद्ध्या धृतिग्रहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. हा योगाचा मार्ग आहे. योग म्हणजे आत्म्याची संयोग, जीव ब्रह्माचा संयोग, तो योग आहे. म्हणून शनै शनै, हळूहळू. उपरमेत बुद्ध्या धृतिग्रहीतया, बुद्धिपूर्वक आणि धैर्यपूर्वक. आत्मसंस्थम मनः कृत्वा, आत्म्यावर मन ठेवावं. आता आत्मा मला माहिती नाही, आत्म्याचं स्वरूप माहित नाही, आत्मा काय कसा आहे माहिती नाही. मग शास्त्राने, विद्वानांनी, संतांनी असा उपाय सांगितला, ठीक आहे, आत्मा तुला माहिती नाही ना, तुला प्राण तर माहिती आहे ना. आणि आत्म्याचा आणि प्राणाचा अटूट संबंध आहे. प्राण आहे तर आत्मा आहे, आत्मा आहे तर प्राण आहे. प्राण गेला की आत्मा गेला आणि आत्मा गेला की प्राण गेला. त्यामुळे आत्मसंस्थम मनः कृत्वा हे जर जमत नसेल तर प्राणसंस्थम मनः कृत्वा, प्राणावर लक्ष ठेव आणि न किंचिदपि चिंतयेत, दुसरा कसला विचार करू नको. असा योगाचा मार्ग आहे. बाकीचे जे मार्ग आहेत हठयोग आदी, त्या जर चूक झाली तर मात्र पश्चाताप परिणाम बघावा लागतो. अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. अयोग्य पद्धतीने अभ्यास केला की नाना प्रकारच्या रोगाची उत्पत्ती होते. म्हणून गुरु प्रदत्त मार्गामध्ये गुरुनी सांगितलेल्या प्रमाणेच करणे. बाकी हठयोगादी मार्ग सुद्धा स्वतः करायचे नाहीये, स्वतः करायचे नाहीत, योग्य गुरुकडून मार्गदर्शन घेऊन करावेत. अन्यथा नाना प्रकारच्या व्याधी लागण्याची शक्यता आहे. योग थोडं करून योग करता करता चुकलं तर पतन होतं, देह क्षीण होतो. योगाचे द्वारा काळास आपण फसवायला गेलो तर अधिक लुब्ध ठरतो. योगामुळं अमरत्वाची प्राप्ती, दीर्घायुष्याची प्राप्ती असा प्रयत्न करायचा नाही. शरीर आलेलं आहे, पंचमहाभूताने दिलेलं आहे, पंचमहाभूताला द्यायचंय, तिथे कृपणता नाही करायची. आपण भाड्याने टॅक्सी घेतली, बाबा आम्ही 4 दिवसाकरता टॅक्सी घेतली, 4 दिवसानंतर परत करतो. 4 दिवसाला परत केलीच पाहिजे, 5व्या दिवशी नाही चालणार, 6व्या दिवशी नाही चालणार. परत तुम्हाला अनुमती वेगळी घ्यायला पाहिजे त्याच्याकडून. तसं हा जो हे वाहन जे आम्ही आणलेलं आहे ते ज्यावेळी द्यायचं आहे त्यावेळी दिलं पाहिजे आणि जसंच्या तसं दिलं पाहिजे. यात नाना प्रकारच्या विकृती करून हे या काढून याला दे, ते त्याकडून त्याला दे, हे असे प्रयोग करता कामा नाही. योगाला लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद ही विघ्ने आहेत. पतंजली बरेच विघ्न सांगितले आहेत. अस्ति, स्त्यान, प्रमाद, संशय, रोग, व्याधी वगैरे हे बरेचसे त्यात विघ्न सांगितले आहेत. इथे लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद हे विघ्ने निर्माण होतात आणि साधना अपुरी राहायला लागते. चांगले म्हणतात मी करेन, योगानुष्ठान करेन, पण योग काय तुम्हाला कोणी सांगणार पाहिजे ना. आचार्य म्हणाले आपल्याकडे असा कोणी नाही जो आपल्याला योग शिकवे. इतका योग सोपा नाही, लक्षात घ्या. 4 आसनं शिकले की योगाचार्य झाले
असं नाही होत. हा, काशीला एक आहेत म्हणाले योगी. त्यामुळे काशीला मी जातो. ज्ञानार्जनाकरता कुठेही जायची तयारी पाहिजे. भूक ज्ञानाची लागली पाहिजे. ज्ञान तृष्णा, ज्ञानाची तहान लागली पाहिजे, तहान लागली पाहिजे. कारण ज्ञानेन हीन पशुभिः समानः, ज्ञानहीन मनुष्य पशुतुल्य आहे. पण ते तळमळ लागली पाहिजे. चांगले म्हणले मी जाईल काशीला. त्यामुळे काशी यात्राही होईल आणि योग संपादन होईल. आणि लगेच चांगदेव काशीला निघण्याची तयारी केली. यात्रेला निघताना चांगदेवाने क्षौर केलं. क्षौर कधी करावं कधी करू नये याला नियम आहेत बरं का. कधी करू नये. काही दिवशी केलं तर आयुष्य कमी होतं, काही दिवस केलं तर आयुष्य वाढतं. हे संक्षिप्त मी गुरुपौर्णिमेच्या काळात, आता यावर्षी गुरुपौर्णिमेचे काय सांगता येत नाही कोरोनामुळं, किंवा मागे पुढे कार्यक्रम झाला तर त्यामध्ये नित्य उपयोगी पुस्तिका की दाढी केव्हा करावी, नित्य करू नये. कोणते वार केलं तर त्याचं 5-6 महिने आयुष्य कमी होतं आणि कोणत्या वारी केलं म्हणजे आयुष्य वाढतं, हे सगळे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. तर हे जगाचं कल्याण व्हावं या हेतूने शास्त्रातून काढून मी देणार. शास्त्राने जे सांगितलंय त्यात तोच भाग आहे, यातला स्वतःचा कल्पित असा काही नाही. जर समजा यदा कदाचित काही लोकांना नित्य क्षौर करावं लागतं, राजकार्य नियुक्तानाम नटानाम रूपजीविनाम लोमश्मश्रुनखच्छेदै नास्तिकाल विचारणा, जे राजकार्य नियुक्त आहेत, सरकारी कर्मचारी, विशेष करून रक्षा मंत्रालयाचे मिलिटरीमध्ये काम करतात, त्यांना रोज केल्याशिवाय नंतर नाही. एअरफोर्स, नेव्ही, आर्मी याला हा नुसता नियम आहे. मग तिथे कुठला दिवस पाडा. नट ज्यांना अभिनय करायचा असतो त्यांना दाढी वाढवून जमत नाही. राजकार्य नियुक्तानाम नटानाम रूपजीविनाम, जे रूपावर जगतात, सौंदर्यावर त्यांचं काम चाललेलं असतं, त्यांना लोम श्मश्रू नखच्छेदैही नास्तिकाल विचारणा, त्यांना गाळ बघायची गरज नाही, त्यांना नित्य करता येतं. बाकीच्या लोकांना कधी प्रसंग आला करायचा तर त्याला एक मंत्र आहे. सगळी सोय केली आहे शास्त्राने, फक्त आम्हाला वाचायची आवड नाही, आम्हाला जाणून घ्यायची आवड नाही, एवढा आमचा दोष आहे. करणंच भाग आहे. आता लग्न कार्यात चाललो, कसं आहे, ज्या ठिकाणी जातो तसं योग्य वाटले पाहिजे. समाजामध्ये वावरत असताना समाजालाही चांगलं दिसलं पाहिजे. एकदम कुच्छित असं नाही जायचं कुठे, जेणे 4 लोकांना आपल्याबद्दल घृणा निर्माण होईल, असं नाही वागायचंय. असं काही कुठे लिहिलंय का की साधू संतांनी मळकट कपडे घालून वागावेत, साधू संतांनी गाडगे महाराजांसारखं झाडू घेऊन हातात फिरावा, असं नाही लिहिलं कुठे. समाजाला मार्गदर्शन करण्याकरता राहणीमान सुद्धा उत्तम पाहिजे, विचार उत्तम पाहिजे, कृती उत्तम पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून श्रेष्ठत्व सिद्ध होत असतं. क्षौर विधी केला प्रवासाला जाताना वगैरे वगैरे नियम आहे. जिथे करा तिथे करत नाहीत, जिथे रोज करत राहतात. आता अलाहाबादला गेल्यानंतर तिथं केलंच पाहिजे असा नियम आहे. अलाहाबाद क्षेत्राचा महिमा असा आहे त्रिवेणी संगमामध्ये की जे तिथे जातात, राजा वा राजपुत्रो वा पृथ्वीपतिरेव वा, राजा असो, राजपुत्र असो किंवा पृथ्वीचा अधिपती असो, प्रयागे वपनम कुर्यात अन्य क्षेत्रे कदाचन, प्रयागराज मध्ये वपन केलंच पाहिजे, मुंडन केलंच पाहिजे, हा नियम आहे. ते वेणीदान आयुष्यामध्ये एके ठिकाणी वेणीदान एकदा करायचं असतं, ते करत नाहीत आणि आठवड्यातून एकदा 15 दिवसातून एकदा वेणीदान करत राहतात. जे शास्त्राने सांगितलं ते करा, अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये जाऊ नका. हे शरीर नाशिवंत आहे, याला किती जरी सुशोभित करायचा प्रयत्न केला सुशोभित राहणार नाही. हळूहळू हळूहळू वृद्धापकालाची लक्षणं दिसायला लागतील, गालावर सुरकुत्या पडतील, दात निघून जातील, डोळ्याला दिसणार नाही, केस पांढरे होतील, काही सौंदर्य राहणार नाही. म्हणून शास्त्रानुसार आचरण करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. चांगदेव महाराज अत्यंत शास्त्रनिष्ठ होते.
तरी आणि पूर्वी काशीला जायचं म्हणजे सांगूनच जायचं. पण त्यांनी घृतस्नान केलं असं वर्णन आहे. अंगाला तूप कधी लावत नाहीत. आयुर्वेद शास्त्रानुसार युद्धामध्ये ज्याला तलवारीचे आघात होतात, शस्त्राचे आघात होतात, त्या ठिकाणी 10 वर्षाचं जुनं तूप लावायची पद्धत आहे. 10 वर्षाचं जुनं तूप हे औषध होत असतं आणि ते जखम लगेच मिळवून टाकतं. म्हणून त्यावेळी लावायचा प्रसंग आहे. आणि देहत्याग झाल्यानंतर ज्यावेळी स्नान घालतात त्यावेळी तूप अंगाला लावून स्नान घालत असतात. तरी शौळ कर्म करून घृतस्नान केलं, ब्राह्मण भोजन केलं, दक्षिणा दिल्या, गणपती पूजन पुण्यावाचन विधी केला, आई वडिलांची पूजा केली. मात्र पित्र चरण कमलेभ्यो नमः असं आपण म्हणतो. म्हणजे कुठल्याही कार्याचा प्रारंभ करताना लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, उमा महेश्वराभ्यां नमः, शची पुरंदराभ्यां नमः, माता पितृ चरण कमलेभ्यो नमः नुसतं म्हणून जमत नाही. नुसतं म्हणून जमत नाही, त्यांना नमस्कार केलाच पाहिजे. सोयरीधारे बोलावले, त्यांना आहेर केला, सन्मान केला आणि सुमुहूर्तावर गावाबाहेर निघाले. लोक पाठवायला आलेले आहेत. अहो, गावातलं प्रतिष्ठित, गावातलं काय, त्या भागातलं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास, सगळ्या वेदांचा अभ्यास, अनेक लोक पाठवायला आलेले आहेत. खेड्यापाड्याची मंडळी चांगदेव महाराज जाणार म्हणून भेटायला आलेली आहे. आंधळे पांगळे गोर गरीब, दात्र तसंच होतं, दान देत राहायचे. सगळे पाठवायला आलेले आहेत. सगळे चांगदेवाचं वर्णन करतायत. महाराज, तुम्हाला बरी काशी घडली होती. त्या काळात काशी फार अवघड होती. आयुष्यात एकदा झाली, खूप झालं. बहुतेक काशीला गेलेले गरीब परत येतच नसत, वाटेतच कुठतरी शेवट व्हायचा. मग लोक जातही नव्हते, फार क्वचित लोक जायचे. मग बाकीचे लोक म्हणतायत, तुम्हाला काशी यात्रेचा योग घडतोय. आमच्या मनात बऱ्याच दिवसापासून काशीला जायचंय हो, पण जमत नाही. चांगलं म्हणले, चला माझ्या बरोबर, चला तुमच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था मी करतो सगळी, काय काळजी, चला. आणि असं म्हटल्यानंतर बरेच लोक निघाले होते चांगदेवाबरोबर. आणि चांगदेवाने सगळ्यांची व्यवस्था केली. चांगदेव येणार हे समजतात, वाटेमध्ये गावोगावचे लोक त्यांना आडवे येत असत, स्वागत करत असत. जात जात चमत्कार व्हायला लागले. कुणाला संतती नसेल, ही या मंत्रतंत्राच्या प्रभावाने संतती होत असेल. अनेक प्रकार चांगदेवाचा बोलबाला वाढत चाललेला आहे. त्यांनी अनेक विद्या संपादन केल्या होत्या. वांझेला पुत्र होणे, रोगाची उपाय करणे, रस्त्यात लोक प्रार्थना करतायत, दिंडी थांबवून त्याचं स्वागत करतायत, स्तुती करतायत, राजवाडे सत्कार करतायत. अशा मोठ्या वैभवात चांगदेव महाराज काशीला पोहोचले. आणि चांगदेव आलेले पाहून काशीचे विद्वान मंडळी चांगदेवाला पाहण्या करतात. कारण कीर्ती पसरण्याकरता काही डांबोरे पिटवावे लागत नाही. फुलाचा सुगंध सांगण्याकरता फुलं काही स्वतः सांगत नाहीत की माझा सुगंध असा आहे, परंतु आपोआप भ्रमराला काही बोलवायची गरज नाही. मकरंद घेण्याकरता भ्रमर येत असतात. फुलपाखराला बोलवायची गरज नाही, ते आपोआप येत असतात. त्याप्रमाणे चांगदेवाचा दिगंत कीर्तीचा ध्वज पसरलेला आहे. तर काशीचे विद्वानही येऊन भेटण्याकरता आलेले आहेत. आता चांगदेवाची योग्यता जाणून काशीच्या निंदखोराने सुद्धा चांगदेवाचा सत्कार केला आणि योग्यता जाणत होते. योग्य व्यक्तीचा जरी सुरुवातीला निंदा केली असेल, सुरुवातीला टीका केली असेल, तरी शेवटी एक दिवस तेच लोक चरणावर येतील. सुरुवातीला खूप द्वेष करतील, कारण सामान्याचा नियम असा की आमच्यातला कोणी मोठा झाला की त्याला पचत नाही. काल माझ्या बाजूला बसणारा आज मोठ्या पदावर गेला हे सामान्याच्या मनाला पडत नाही. संत महात्मे वेगळे. संत महात्म्याला म्हणतात वा खूप छान आहे, मोठा झाला, अध्यात्मामध्ये प्रगत झालाय. पण जे सामान्य असतात त्यांना वाटतं असं कोण झालं, तू काल आमच्या बरोबर होता. अहो, ज्याचा त्यांना भाग वेगळा आहे. कुणाची तपश्चर्या काय कुणाला कळत असते काय.
चांगदेवाने तीर्थविधी करून ब्राह्मणाची पूजा केली आणि त्याने विचारलं की इथे असा योगी कोण आहे जो मला योग शिकवू शकेल. ते म्हणाले आम्ही वेदाध्ययनात घर का असतो त्यामुळे आम्हाला योगाची माहिती नाही. आम्ही कानोकानी असं ऐकलंय की हे जे काशीमध्ये महाविवर आहे त्या विवरामध्ये एक योगीराज आहेत, पण ते स्थळ अत्यंत गुप्त आहे. आजपर्यंत कोणी आत जाऊ शकला नाही. जो कोणी आत गेला तो बाहेर आला नाही. असं म्हणतात ते वाघ आहेत, सिंह आहेत, भूत पिशाच आहेत. मग अगदी म्हणजे ठीक आहे मी जाणारच. वाघ असो, भूत असो, सिंह असो, मला काही भीती नाही, मी जाणारच. तुम्ही फक्त आम्हाला ती गुहा दाखवा. आणि चांगदेव महाराज गुहेच्या दारात गेले आणि आपल्या मंत्र शक्तीच्या बलावर वाघाचं, सिंहाचं, भूत, प्रेत, पिशाचं जो स्तंभन केलं. स्तंभन अशी विद्या आहे की जिथल्या तिथेच थांबतात, ते पुढे येऊ शकत नाही. पंचाक्षरी विद्येच्या द्वारा भूत, बेताळ, पिशाच यांना वश करून घेतलंय आणि चांगदेवात उतरले. काही ब्राह्मण म्हणतात अहो जाऊ नका, चांगदेव महाराज जाऊ नका. काही खोळंबला नाही योगा वाचून, तुम्ही एवढ्या विद्यांचा अभ्यास केलेला आहे, असा व्यक्तिमत्व भारतात भेटत नाही, तुम्ही जाऊ नका. काय कमी पडलं तुम्हाला? राजासारखं वैभव आहे तुमचं. चांगदेव म्हणले फक्त एक विद्या जाणून घ्यायची राहिली आहे, योगाची. चांगदेव महाराज अहो तिथं माणसाला काय लहान सामान्य जीव जंतूला जाता येत नाही. गुहा विशाल आणि भयंकर आहे. जे प्राणी गेले ते मुकले, म्हणून आमची प्रार्थना आहे आपण जाऊ नका. चांगदेव कोणाचा ऐकत नव्हते. निश्चय केलेला आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. ते म्हणजे देवा तुम्ही राहा, तुम्हाला खर्च करण्याकरता धन भरपूर आहे, तुम्ही इथे राहा, मी जाऊन येतो. 1 महिना माझी वाट पहा आणि न आलो तर गावाकडे परत जा. गावाकडे परत जाईपर्यंत तुमची संपत्ती सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि चांगदेवाने गुहेमध्ये प्रवेश केला. जिथे योगेश्वर होते तिथपर्यंत पोहोचले आणि नमस्कार केला. योगीराज म्हणले बालका तू आलास कसं काय? अरे इथे वायूलाही प्रवेश नाही, तू आलास कसा? चांगदेव म्हणले महाराज तुमच्या कृपा प्रसादाने आणि तुमच्या आशीर्वादाने चरणाजवळ आलो. हे आपला एवढा मोठा अधिकार आहे की आपण थांबवू शकला असता, पण ज्या अर्थी मी इथं आलो त्या अर्थी आपली अनुमती आहे, आपली कृपा आहे आणि त्या कृपेच्या बलावर मी आलोय महाराज आपल्या चरणाजवळ. मला शरण आलोय. माझ्या मनामध्ये योगाभ्यासाची इच्छा आहे, आपण पूर्ण करावी. गुरुने विचार केला मुमुक्षु आहे. आता मुमुक्षु काय, सगळ्या ज्ञानाचा अभ्यास आहे, पण कुठल्याही मार्गामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे. वेदमार्ग असो, कर्ममार्ग असो, ज्ञानमार्ग असो, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. जिज्ञासा, प्रथम जिज्ञासा महत्वाची आहे. कुठल्याही कार्याला सुरुवात जिज्ञासेने होत असते. आणि पूर्ण विरक्त आहे, वैराग्य पाहिजे. ज्ञान, भक्ती, उपासना आणि कर्म यामध्ये वैराग्य असलं पाहिजे. म्हणून जेव्हा गुरुजीकडे वेद शिकतात मुलं, त्या मुलाला पैसा मिळू देत नाहीत गुरुजी. कारण पैसा मिळाला की अध्ययन संपताना पैशाच्या पाठीमागे लागतात. आणि गुरुंची इच्छा असते की हा पारंगत व्हावा, हा गणपाठी व्हावा, हा विद्वान व्हावा, म्हणून त्याला पैशाचा मोह पडू देत नाही. विरक्त पाहिजे. आणि याने त्या घरादारावर तुळस ठेवून आलेला आहे. लहान वयाने वेदपंडित आहे आणि असा शिष्य भाग्यशाली पाहिजे. कारण नियम असा आहे, आपणाला जे जे माहिती आहे ते इतरांना शिकावं, जे जे आपणास ठावे ते ते इतराशी शिकवावे. शहाणे करून सोडावे सकल जन समर्थांनी जे सांगितलेलं आहे त्यात नियम असा आहे, जर आपणाला येत असलेली विद्या आपण इतरांना नाही शिकवली तर ते ब्रह्मराक्षस होतात. अशा अनेकशा कथा आहेत. वामन पंडितांच्या चरित्रामध्ये कथा आलेल्या आहेत. मोरपंतांच्या चरित्रात कथा आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी अशा कथा आहेत विद्वानांच्या की ब्रह्मराक्षसाची त्यांची भेट झालेली आहे. योगाने चांगदेवाला आलिंगन दिलं.
त्यांना योग्य शिष्य पाहिजे होता. शिष्य योग्य भेटणं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. केवळ संख्या नको आहे, संख्या नको, योग्य शिष्य पाहिजे. लोक विचार करतात गुरु कसा पाहिजे. गुरुचा विचार काय करता, शिष्य कसा पाहिजे हा विचार करावा. गुरु गुरुच्या ठिकाणी आहेतच, पण शिष्य अधिकारी असला तरच त्याला फायदा होणार आहे. पालथ्या घागरीवर पाणी घालून घागर भरली राहणार नाही. नळाचं पाणी एकीकडे पडतंय आणि घागर दुसरीकडे ठेवली आहे, घागर भरणार नाही. त्या घागरीमध्ये अगोदरच काहीतरी कचरा कोंडी भरलेली आहे, त्यात पाणी भरलं जाणार नाही. तसं अभिमुख असला पाहिजे, रिकामा असला पाहिजे, हृदय स्वच्छ रिकामा असलं पाहिजे आणि नम्रता खाली पाहिजे. नळाच्या वर ठेवून घागर भरत नाही, नळाच्या खाली ठेवली पाहिजे. संप्रदाय परंपरेने योग शिकवायला लागले. समोर बसून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे अष्टांग योग शिकवायला लागले. खूप फरक आहे. अष्टांग योग वेगळा आहे, हठयोग वेगळा आहे, राजयोग वेगळा आहे आणि सिद्धयोग वेगळा आहे. हे बाकीचे सगळे योग सिद्ध योगाच्या मध्ये अंतर्भूत आहेत. मंत्रो लयो हठो राजयोगांतर भूमिका क्रमात मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग हे चारही योग मिळून एक एव चतुर्थायम महायोगो भिधीयते. हे चारही मिळून महायोग. सिद्धयोग ज्याला म्हणतो आपण, महायोग म्हणतो आपण, शक्तिपात म्हणतो. इथे मंत्रो लयो हठो राजयोगांतर भूमिका क्रमात एक एव चतुर्थायम महायोगो विधीयते, त्याला महायोग असं म्हटलेलं आहे. यात आपोआप कुणाला पाहिजे असले क्रिया होतात, हठयोगाच्या क्रिया होतात. मंत्रयोग आपोआप होतो, लय आपोआप होतो, राजयोग आपोआप होतो. इथे आपोआप होणारा मार्ग आहे, बाकीच्या मार्गामध्ये करावं लागेल, पण इथे गुरुकृपेने आपोआप होणारा असा दिव्य मार्ग आहे. असो, पण चांगदेव महाराजांना त्यांनी अष्टांग योग शिकवलेला आहे आणि शिकता शिकता त्यांनी सविकल्प समाधी पर्यंत शिकवलेला आहे. गुरुना आश्चर्य वाटलं, एवढ्या अल्पावधीमध्ये सविकल्प समाधीपर्यंत चांगदेव पोहोचला. आणि चांगदेवाने 7 वर्ष समाधीचा अनुभव घेतलाय. 17वी जीवनकळेचं प्राशन केलंय. 17वीचे स्तन्य देसी माऊली जे म्हणतात, 17वीचे स्तन्य ब्रह्मचितकलेचा जो आनंद आहे, ते 17वीची जीवन कळा याचाही अनुभव त्यांनी घेतलेला आहे आणि काळाला जिंकून घेतलेले स्वतःला. याप्रमाणे चांगदेवाची योग साधना पूर्ण झाली. गुरुने समाधीचा अनुभव विचारता तर सिद्धाईच्या द्वारा दाखवून दिला. आपली सिद्धी प्राप्त झाल्या कशा कशा त्या गुरुनाही दाखवून दिल्या आणि स्वतः अनुभव घेऊन गुरुच्या बाहेर आले. तिथून मणिकर्णिका घाटावर आले आणि ब्राह्मणांनी पाहिल्यावर जाऊन पाय धरले. आले गुरु महाराज, आले, नमस्कार केला. म्हणाले, महाराज अहो तुम्ही बरेच दिवस न आल्यामुळे आम्हाला काळजी होती, तुम्ही आला नाही. आम्ही वाट पाहून थकलो. शेवटी बरेच लोक निघून गेले. काशीच्या ब्राह्मणाने त्यांना वाचत घालत गावात नेलं. चांगदेव आता योगी आणि पंडित या दोन्ही गुणांनी युक्त आहे. त्यामुळे चांगदेवाला कुठे ठेवावं आणि कुठे नाही, असं व्यक्तिमत्व भेटणं दुर्लभ आहे हो. जो शब्दज्ञानही आहे आणि अनुभवजन्य ज्ञान आहे, ब्रह्मानुभूती घेतलेला व्यक्तिमत्व असं भेटणं फार दुर्लभ आहे. आता ब्रह्मानुभूती आली जरी तर म्हटलं असलं तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीपर्यंत परिपूर्णता झाली नव्हती, हेही खरं आहे. चांगदेवाचा परिवार वाढला, सगळे पूजा करू लागले. मोठमोठे राजे रजवाडे त्यांच्या भेटीला यायला लागले. विद्या घेण्याकरता पुष्कळ शिष्य झाले. कोणी मंत्र, कोणी यंत्र, कोणी वेदाध्ययन, कोणी शास्त्रज्ञान, कोणी रसायन, कोणी योगी, कोणी जारण मारण, कोणी पंचाक्षरी विद्या, अनेक प्रकारचे लोक हे शिकणारे यायला लागले आणि अशा प्रकारे 1 लाख शिष्य झाले.
बाकी 1400 शिष्य तर नेहमी बरोबर असत त्यांच्या. पुष्कळ दिवस काशीत राहून तीर्थयात्रा करावीशी वाटली. त्या प्रांताची संप्रदाय वाढवावा वाटला आणि गावोगाव चमत्कार करत जात असत. योगामध्ये चमत्कार हा विघ्न आहे. या हठयोगामध्ये करता येतो. सिद्ध योगामध्ये चमत्कार होऊ नयेत याकरता गुरुच ते चमत्कार सिद्धीला बांधून टाकतात. त्यामुळे शिष्याला हे कळत नाही की मी किती सिद्ध झालोय. हे वैशिष्ट्य आहे. कारण माणसाने एकदा चमत्कार सुरू केला की दुकान उघडतं आणि दुकान उघडले की लाईन लागते आणि यांचं पुढची साधना राहून जाते. एक दुकानदार होता, मग मोठा आश्रम बांधायचा आणि मग तिथे सुरू सिद्धीचा प्रयोग. सिद्धीच्या बळावर हजारो लोकांना जेवण काय घाला, मग कोरोनामध्ये अन्न काय वाटा, सगळे सिद्धीचे प्रयोग आहेत. आत्मज्ञानाकरता काही कामाचे नाहीत. रिद्धी सिद्धी तुम्हा मुख्य भांडवल, आम्हासी ते फुल भक्ती पुढे. तुकाराम महाराज म्हणतात रिद्धी सिद्धी हे तुम्हाला भांडवल आहे. आम्हाला जादूगिरी नाही करायची आहे. जादूगिरी करण्याला महत्व नाही अध्यात्मामध्ये, आत्मज्ञानाला महत्व आहे. कुठे समाधी लावून बसत, कुठे गुप्त होत असत, कुठेतरी प्रकट होत असत, अनेक गोष्टी तिथे चाललेल्या आहेत. आणि शेवटी 6-6 महिने समाधीत लावून बसत असत. अशा प्रकारे त्यांचे चमत्कार चालू आहेत. आणि प्रवास करता करता चांगदेव हे परत आपल्या गावाकडे आले. याचे 14 शिष्य झाले आहेत. 14 जन्म झाले आहेत, शिष्य नाही, 14 जन्म. 1400 वर्षात 100 वर्षाला हे पडला पाहिजे हा नियम आहे त्याचा. इथे अपवाद कसे राहतील तर जेव्हा मृत्यू त्याला जवळ आला की समाधीत बसायचे. मृत्यू निघून गेला की दुसरा देह. म्हणून 1400 वर्षात 14 नाव आहेत त्यांची. चांगदेव चांगा, वटेश्वर चांगा, चक्रपाणी चांगा, सिद्ध चांगा, शिवयोगी चांगा, मणिसिद्ध चांगा, अनकट चांगा, नाहमा चांगा, नागेश चांगा, मुधेश चांगा, सत्वसिद्ध चांगा, निश्चलदास चांगा आणि चिंदादेवी चांगा आणि बुटी चांगा अशी 14 नावं घेऊन ते सुंदरनगरला राहत होते. सुंदरनगर जे आता चांगदेव आहे तिथे. आता यांचं नाव चांगदेव वटेश्वर का पडलं हेही सांगितलेलं आहे. चांगदेव वटेश्वरला चांगा म्हणू लागले त्याचं कारण असं आहे की चांगदेव तापी तीरावर आले. सुंदर ठिकाण आहे, पाण्यासारखं आहे. तिथे वरणगावचे व्यापारी सेवा करण्याकरता आले. चांगदेव मात्र डोळे मिटून बसलेले, त्यामुळे त्यांना वाटतं की चांगदेव आंधळे आहेत. चांगदेव रोज शंकराची पार्थिव पूजा केल्याशिवाय जेवत नसत आणि चांगदेवाला रोज वाटीवर तूप लागत असे. त्याची तुपाची वाटी सोबत असायची. एक दिवस त्या व्यापाऱ्यांच्या, वरणगावच्या व्यापाऱ्यांनी चांगदेवाचा पूजेकरता वाळूचे शिवलिंग करून न देता त्यांची तुपाची वाटीच पालथी घालून ठेवली. त्याला वाटलं की यांना काय दिसतो, आंधळे आहेत ना, डोळे बंद करून बसतात. चांगदेव सर्वज्ञ होते, ते भोळ्याप्रमाणे वागत होते. त्यांनी त्याच वाटीची पूजा केली आणि नंतर जेवणास बसल्यावर माझी वाटी आणा असे चांगदेव म्हणाले. ते धावत गेले, वाटी उतरू लागले, पण वाटी काही उचलता येईना. ती दूरवर खोल आत बसलेली दिसली. खूप प्रयत्न केले, उचलता आली नाही. चांगदेव म्हणले अरे बाबा, ती वाटी आता जेवायला चालत नाही, कारण ती आमचं दैवत झालीये. आणि पुढे कायम त्या वाटीच्या महादेवाची पूजा चांगदेवानी केली, म्हणून त्यांना वटेश्वर चांगा असं नाव पडलेलं आहे. माऊलीने सुद्धा चांगदेव 65 मध्ये स्वस्ती श्री वटेशु, वटेश्वर हे त्याला नाव संबोधन केलंय. चांगयाचे भक्तिस्तव पाहे, वाटीचा ईश्वर झाला आहे. मग चांग वटेश्वर नाव पातला आहे, दर्शनेचे मुक्त होय प्राणी. ज्ञानेश्वर महाराजांनी वटेश्वर पुत्र म्हणजे त्याचा अंश भक्त या अर्थाने तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा असं वर्णन केलेलं आहे. चांगदेव सिद्ध झाले. इकडे समाधीत बसायचे, वर्षभर बसायचे आणि वर्ष झाला की बाहेर यायचे आणि जी काही प्रेत आली आहेत त्यापैकी प्रेत उठवायची
असा काळ चालू असताना ते नित्याप्रमाणे आले आणि बाहेर आले, पाहता तर कोणीच नाही, एकही प्रेत नाही, एकही व्यक्ती नाही, 2 शिष्य बसलेले आहेत. चांगदेवाला हा पहिला अनुभव होता की मी बाहेर येणार म्हणजे हजारो लोक माझ्या स्वागता करता असायचे आणि आज कुणी नाहीये. चांगदेव म्हणजे काय झालं, काय आज कुणी कसं काय आली? ते महाराज काय सांगावं, ते कुणी 4 मुलं आली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई त्यांची नावं, आणि त्यांनी आम्हाला विचारलं इथे का बसले, ते प्रेत का पडले, आम्ही सगळं सांगितलं. ते म्हणले अहो चांगदेव येणार केव्हा? आम्ही म्हणलं त्याला वेळ यायला, ते येतील तोपर्यंत तुम्ही वाट पाहणार, आणि ते ज्याला हात लावतील किंवा ज्याला हाक मारतील ते उठणार, बाकीचे नाही उठणार. समजा आम्ही उठवलं तर, आणि त्यांनी एका संकल्पात उठवून टाकले. आता हे ऐकतात मात्र चांगदेवाच्या मनामध्ये एक विकल्प निर्माण झाला, माझ्यापेक्षाही कोणी मोठा आहे, जे मी करू शकत नाही तो करणारा कोणी मोठा आहे, असा मनामध्ये विकल्प निर्माण झाला. विकल्प म्हणा, त्याला थोडक्यात आपल्या चांगल्या भाषेत लीला म्हणा. ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व वाढण्याकरता ही लीला फार महत्वाची ठरली. शिष्याने सांगितलं की अहो त्याने पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद वदविले असं मी ऐकलंय, आणि पैठणच्या लोकांनी त्यांना शुद्धीपत्र दिलेलं आहे. पैठणच्या लोकांनी सांगितले की तुम्ही भगवंताचे अवतार आहात, असं सुद्धा आम्हाला समजलेलं आहे. चांगदेवाला पश्चाताप वाटला, मी एवढं केलं पण या सिद्धी मर्यादित असतात, सिद्धी मर्यादित असतात. सिद्धी या संपूर्ण मनोकामना पूर्ण करत नाही. जी सिद्धी त्याच कार्याकरता असते, दुसरं कार्य करत नाही. त्यामुळे त्यांना थोडा किळस येऊ लागला, काय मी केलंय, माझ्यापेक्षा एवढे मोठे अधिकारी आहेत तर तशी साधना मी का नाही केली? शिष्य म्हणजे महाराज त्यांनाच आपल्या गावाला आणा, त्यांना निरोप पाठवा, आणि तुमची आज्ञा मिळायला ते येतील. अहो राजे रजवाडे तुमच्या दर्शनाकरता येतात, तिथं संध्याकाळची पोरं का नाही येणार? सांगते म्हणले अरे बाबा तसं नाहीये, त्यांना बोलण्याची आमची शक्ती नाही, आमची योग्यता नाही. आम्ही 1400 वर्ष शरीर राखून ठेवलं, पण त्यांच्यासारखं सामर्थ्य आमच्यामध्ये नाहीये. आपणच भेटीला जाऊ द्या, त्यांच्या भेटीला जाण्याने जन्माचं सार्थक होईल, जन्ममरण चुकेल. बरं पण आपण जावं तर आपल्या प्रतिष्ठेला. आज एवढे मोठे चांगदेव महाराज आणि दर्शनाकरता ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाकरता भेटीची तळमळ तर लागलेली आहे. शिष्य म्हणाले महाराज खोटा असेल, लोकांमध्ये काय असतं, बहुतेक ही जी वार्ता आहे रेडा बोलला वगैरे, ही वार्ता खोटी असेल. लोकांमध्ये काय 8 हात लाकूड 9 हात ढाल असं म्हणतात, हातभर काकडी आणि 9 हात बीज. आता होऊ शकतं काय तसं की झालंय? रेडा बोलला की बरोबर वाटत नाही. मेलेले पितर स्वर्गातून येऊन जेवले, हे कसं काय शक्य? हे तर खोटं असतात. बराच शिष्याने प्रयत्न केला, जवळ असतात असे शिष्य गुरुला आपलं तोंडावर त्यांच्या स्तुती करणार. चांगदेवाने लगेच 2 विद्यार्थी बोलावले, म्हणले इकडे या आणि तुम्ही ताबडतोब पैठणला जा, आणि पैठणला जाऊन तिथे इत्थंभूत काय घडलं हा खरा समाचार घेऊन या, खरा वृत्तांत काय घडला हे तुम्ही घेऊन या. आणि पत्र दिलं. चांगदेव महाराजांनी पत्र दिलेलं आहे, त्यात लिहिलंय की चिरंजीव सगळं पैठण क्षेत्रवासी ब्राह्मण, कारण सगळे चिरंजीवच. हे 1400 वर्षाचे, बाकी सगळे 50, 60, 70 किती असतील, तेव्हा सगळ्याला चिरंजीव संबोधन करायचे. चिरंजीव सगळं पैठण क्षेत्रवासी ब्राह्मणास माझा आशीर्वाद. पत्र लिहिल्यास कारण रेड्याकडून वेद वदविले, त्याचे स्वर्गातून पितर बोलावून जेवायला बसवलं, हे खरं आहे का खोटं आहे ही सविस्तर माहिती लिहून पाठवा, ते ऐकण्याकरता माझं मन उतारले. शिष्य गेले आणि तिथे चौकशी केली, खरं कळालं, आणि मग सभेकडून त्यांनी लिहून पत्रिका मागितली. ते लिहून पत्रिका दिलेली आहे आणि चांगदेवाला पत्र आणून दिलेलं आहे. चांगदेवाने ते पत्र हातात घेतलं, पत्र छातीला लावलं, पत्र मस्तकाला लावलं.
योग्याची खूण योगी जाणे. त्यांच्या बाह्य लीला घडल्या तर फक्त आम्हा सामान्याला दाखवण्याकरता आहे. चांगदेव महाराज की सामान्य नव्हते, लक्षात घ्या. ते ब्राह्मणाचं पत्र आलंय, ब्राह्मणाचं पत्र शिरसावंदी आहे. म्हणून 1400 वर्षाच्या चांगदेवाने सुद्धा ते पत्र मस्तकाला लावलं आणि वाचलं, मोठ्याने वाचलं. आणि त्यात सिद्धाने रेडा बोलवला होता आणि सगळा वृत्तांत त्यांना समजलेला आहे. चांगदेवाने विचार केला की आपण एकदा जाऊन भेटूया. आणि चांगदेव महाराज विचार करतात की आपण जाऊया, आळंदीला जाऊया, तयारी करा. सगळी मंडळी तयार झाली आणि आता कोणतीच तयारी करायची राहिली नाही, तयारी झाली आहे आणि आपण जाऊया. आणि सगळे अलकावतीला निघून गेले. एखादा साधू महात्मा ग्रस्ताश्रमी असतो, एखादा उदास असतो, एखादा व्यवसायी असतो. साधू म्हणजे काही प्रवचन करणारा असतो असं नाही. साधू म्हणजे काही गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि विना घेणारा असतो असं काही नाही. साधू म्हणजे एक तर सामान्यातला सामान्य, तसं उदाहरण घ्या, गोरा कुंभार किंवा सावता माळी शेती करणारा किंवा चोखा महार तसा असू शकतो, किंवा दौलताबादचे जनार्दन पंत स्वामी, रंगनाथ स्वामी निगडीकर, माणिक प्रभू महाराज, राजयोगी कसा असू शकतो, असं काही नियम नाही. गजानन महाराजासारखा वस्त्रविरहित राहू शकतो, साईबाबासारखा फाटके कपडे घालणारा असू शकतो. साधूची बाह्य लक्षणं काही कामाची नाही. बाह्य लक्षणावरून साधूची परीक्षा होत नसते. कोणी व्यापारी असतो, कोणी वेडा असतो, कोणी मुका असतो, कोणी काहीच बोलत नाही. चांगदेवाने विचार केला, पत्र लिहू द्या, जाण्या अगोदर पत्र लिहू द्या. आणि हातात पत्रिका घेतली आणि पत्र लिहायला प्रारंभ केलाय. आता पत्रामध्ये चिरंजीव लिहावं का तीर्थरूप लिहावं? चिरंजीव म्हणावं, अधिकार मोठा आहे, मी जे करू शकत नाही ते करून दाखवू शकतात. आणि तीर्थरूप म्हणावं, वयाने अगदी लहान आहेत माझ्यापेक्षा. बराच विचार केला आणि शेवटी ती कोरा कागदच दिला, म्हणजे जा, हेच त्यांच्या हातात. तव म्हणती चांगदेव काय रे लिहावे, मूळची न संभवे पत्रिकेचे. अरे काय शिष्य म्हणतात, गुरुजी काय विचार करताय पत्र लिहायला? अरे काय लिहू हेच कळत नाही मला. त्याचं मूळ सुरुवातच चिरंजीव लिहू का तीर्थरूप लिहू हेच कळत नाही. आणि कागदाची घडी करून दिली आणि म्हणजे जा, आणि तुम्ही लवकर जाऊन त्याला दंडवत करा, आमची खुशाली सांगा. आणि त्याप्रमाणे सेवक कोरे पत्र घेऊन गेले, आळंदीला आले. आळंदी पाहून त्यांचा आनंद गगनात समावेना. लोकांना विचारलं, अहो आळंदी आहेत का? हो, हेच आळंदी आहे. चांगदेवाच्या शिष्याने पाहिलं, तिथे काही मुलं खेळत होती, लहान लहान मुलं खेळत होती. आणि प्रत्येक येणारा मोठा मनुष्य जरी असला तरी येतोय, त्या मुलांना नमस्कार करतोय जवळ जाऊन आणि निघून जातोय. त्यांना वाटतं वेडी पण नाही काहीतरी. त्यात मुलं काय खेळतायत आणि त्याच्यामध्ये कुणी गावातले प्रतिष्ठित नागरिक येत आहेत, पायावर डोकं टेकवतात आणि निघून जात आहेत. म्हणजे आळंदीच्या लोकांना हळूहळू आता माहिती कळाली होती, लोक मानायला सुरुवात झाली होती. कालवनिया माना श्रीमुख पाहती आणि आपुलाल्या जाती का मानरोबार आहे म्हणतात की प्रत्येक जण येतात, नमस्कार करतात, चेहऱ्याकडे पाहतात आणि निघून जातात. ज्ञानेश्वरांना पाहिल्यामुळे अशुभ होत. माझ्या मुलाचं लग्न जमणार नाही, माझा मुलगा यावत जीवपर्यंत अविवाहित राहणार, अशी म्हणणारी ब्राह्मण मंडळी सुद्धा हळूहळू बदलायला लागली.
आणि तिथे चांगदेवाच्या शिष्याने त्या खेळणाऱ्या मुलापैकी एकाला विचारलं, अहो मुक्ताबाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान यांचा मठ कुठे आहे? एका मुलीला विचारलं होतं. त्या मुलीने धिक्कार केला, काय बोलताय काय तुम्ही? कोठील रे तुम्ही नेना विनीतता, कोठील रे तुम्ही नेना विनीतता, उद्धट बोलता महामूर्ख, अर्भकाच्या परी नामे उच्चारतात. आता ज्ञानेश्वर तिने काय मुक्ताबाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान त्यांचा मठ कुठे आहे? एकेरी शब्द प्रयोग केला. आणि त्या मुलीने म्हटलं, काय उद्धट आहात तुम्ही? तुम्हाला कोणाच्या नावाचा कसा उल्लेख करावा हे माहित नाही? तुम्हाला गुरुने शिकवलं नाही? महामुनी सिद्ध राजे सुद्धा त्यांचं नाव घेताना तोंड भरून घेतात. तुम्हाला काही मर्यादा आहे की नाही? जीभ लांब करून बोलायला लागलात. अहो ऐका, ते मुक्ताई, ज्ञानेश्वर हे स्वर्गातले श्रीमंत आहेत. ते सामान्य नाहीये, ते मुलं नाहीयेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे स्वर्गातले श्रीमंत आहेत. ब्रह्मांडाचे मालक आहेत. ही बाललीला त्यांचं नाटक आहे. आणि तुम्ही त्यांना सामान्य माणूस म्हणून त्यांना मठ पुसताय. फार मोठे अज्ञानी दिसतात. और तिन्ही लोकांवर याचा झेंडा आहे. त्याचा महिमा तुम्हाला कळत नाही का? अरे ब्रह्मादी देवात पूज्य ईश्वरांचा अवतार असणारे ते, आणि तुम्ही अमर्यादेने वागवताय. ऐकता चांगदेवाचे शिष्य गारच झाले. मग त्या मुलीला दया आली चांगदेवाचे शिष्य म्हणून सांगितल्यानंतर, आणि हळू डोळ्याच्या खोल सांगितलं, हे समोर खेळतायत ना, ते नित्यमुक्त असणारे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई हे समोर खेळतायत. डोळ्याने खुणवून दाखव. आणि या शिष्याने प्रत्यक्ष देवाचं दर्शन घेतलं. आसन लावून एकांतात बसून सहजासनावर आरूढ होऊन आत्मनिष्ठ असणारे व अत्यंत योगकळा असून त्या रंगात खेळणारे त्यांनी त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं. मुक्ताबाईंनी पाहिलं, त्यांनी फक्त नमस्कार केला. मुक्ताबाई म्हणते, दादा हे चांगदेवाचे शिष्य आहेत आणि आपल्या समाचाराकरता आले. अहो त्यांना काय माहिती नाही. चराचरामध्ये जे तत्व भरलेलं आहे तेच तत्व त्या रूपाने प्रगट झालं होतं. त्यामुळे कुणाच्या मनात विचार काय, कुठे काय चाललंय सगळं ज्ञात असणारे होते. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती ब्रह्मचित्कला असणारे मुक्ताबाई म्हणते, दादा यांनी आपल्याला समाचार घेण्याकरता आलेले आहेत. शिष्य म्हणतात, बापरे, आपण काही न बोलता यांनी ओळखलं. यांच्याकडे अजून काहीतरी सिद्धी असेल आपल्या गुरुदेवापेक्षा सुद्धा. कसली सिद्धी? जिथे सिद्धी पाणी भरतायत. 4 मोक्ष सिद्धी ज्यांच्यात पाणी भरतायत त्यांचा मोठेपणा काय सांगावा. या सामान्य सिद्धी काय, कर्ण पिशाचिनी काय, या साध्या गोष्टी त्याची गरज नाही. अष्टमहासिद्धी ज्या होत्या त्या ज्ञानेश्वरांच्या चरणी लोटांगण घालत असत. पाया पडून पत्रिका निवृत्तीनाथांच्या हातात दिली आणि खरा समाचार सांगितला. तो समाचार आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहू. चांगदेवाचं चरित्र हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये हा सांगायचा प्रयत्न केला. अजूनही सुंदर चरित्र आहे, ते उद्या सांगू. आपण प्रेमाने राहा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि जगाच्या कल्याणाकरता प्रार्थना करा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.
सर्वे जना सुखिनो भवन्तु सर्वे जना सुखिनो भवन्तु सर्वे जना सुखिनो भवन्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय नमस्कार महाराज.